हॅलो एव्हरीवन. इंजिनिअरिंग ग्राफिक्स फर्स्ट इयरला असणाऱ्या प्रत्येक ब्रँचच्या विद्यार्थ्याला इंजिनिअरिंग ग्राफिक्स हा सब्जेक्ट आहेच आणि त्यामध्ये आपण ऑलरेडी 2 व्हिडिओ घेतलेले आहेत. नवीन सिलेबस जो आलाय तो आणि त्यानंतर इन्स्ट्रुमेंट्स रिक्वायर्ड फॉर इंजिनिअरिंग ग्राफिक्स. आजचा आपला टॉपिक आहे डायमेन्शनिंग रूल्स. फर्स्ट इयर असेल, सेकंड इयर असेल, थर्ड इयर असेल, कुठलाही इयर असेल, तुम्हाला डायमेन्शनिंग रूल्स हे माहिती पाहिजेत. चला तर व्हिडिओ आपण सुरू करूयात. इंजिनिअरिंग ग्राफिक्स रिलेटेड आहे. अक्षयज व्ह्यू पॉइंट या माझ्या युट्यूब चॅनलला कनेक्टेड राहा. सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. व्हिडिओ सुरू करूयात. तर ग्राफिक्स मध्ये बऱ्याचशा अशा डायग्राम आहेत की ज्यामध्ये तुम्ही जर बुक बघितलं करेक्ट आणि इनकरेक्ट डायमेन्शन एक्झॅक्टली कसे द्यायला पाहिजेत. ठीक आहे, विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असतं. त्याचे रूल्स काय आहेत ते आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिले तर डायमेन्शनिंगच्या सिस्टीम कुठल्या आहेत किंवा त्याचे टाईप किती आहेत ते बघूयात. काही बुक मध्ये मेथड्स ऑफ डायमेन्शनिंग, काही बुक मध्ये सिस्टीम्स ऑफ डायमेन्शनिंग किंवा टाइप्स ऑफ डायमेन्शनिंग असा उल्लेख आहे. त्यापैकी 2 सिस्टीम मेजरली कन्सिडर केल्या जातात आणि अलाइन डायमेन्शनिंग सिस्टीम त्याचबरोबर युनिडायरेक्शनल डायमेन्शनिंग सिस्टीम. आता या दोन्ही पैकी जी प्रेफर्ड केली जाते ती आहे अलाइन डायमेन्शनिंग सिस्टीम, ज्याला मी इंटेन्शनली अंडरलाइन केलेलं आहे. ठीक आहे. आता अलाइन डायमेन्शनिंग सिस्टीम किती पद्धतीने ड्रॉ करता येईल किंवा नंबर ऑफ वेज फॉर ड्रॉइंग अलाइन डायमेन्शनिंग सिस्टीम. 3 वेज दिलेले आहेत: चेन डायमेन्शनिंग, पॅरलल डायमेन्शनिंग आणि कंबाईन डायमेन्शनिंग. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिले या दोन्ही गोष्टी मधला डिफरन्स बघूयात की अलाइन काय आणि युनिडायरेक्शनल म्हणजे काय. आता इथं 2 सिस्टीम्स दिलेल्या आहेत. पहिली डायग्राम जी आहे ती आहे अलाइन डायमेन्शनिंग मेथड. तर या मेथड मध्ये केअरफुली जर तुम्ही बघितलं तर डायमेन्शन जे दिलेले आहेत ते लाईनच्या वरती दिलेत. फॉर एक्झाम्पल ही डायमेन्शन लाईन आहे आणि हे जे डिस्टन्स आहे ते 40 mm आहे. तर इथं लाईनच्या वरती मेन्शन केलंय पहा 40. कुठलंही डायमेन्शन पहा तुम्ही इथं 25. ठीक आहे. आता युनिडायरेक्शनल डायमेन्शनिंग सिस्टीम मध्ये डायमेन्शन लाईनच्या मध्यभागी मिडलला 40 mm किंवा 25 mm असं मिडलला आहे. ती लाईन ब्रेक झालेली पहा इथं. तर ती आहे युनिडायरेक्शनल डायमेन्शनिंग सिस्टीम. सिंपल डिफरन्स आहे. अलाइन म्हणजे लाईनच्या वरती डायमेन्शन असणं आणि युनिडायरेक्शन मध्ये डायमेन्शन लाईन ब्रेक करून त्याच्या मधोमध डायमेन्शन देणं. तर आपण जी प्रेफर करतो इंजिनिअरिंग ग्राफिक्स साठी तर ती अलाइन डायमेन्शनिंग सिस्टीम अशी प्रेफर करतो. ठीक आहे. आता जसं मी सांगितलं की अलाइन डायमेन्शनिंग सिस्टीम जी आहे ती 3 वेजनी देता येईल. त्यातला पहिला वे आहे की चेन डायमेन्शनिंग, सेकंड वन इज पॅरलल डायमेन्शनिंग अँड कंबाईन डायमेन्शनिंग. हे जे 3 वर्ड आहेत ना, चेन, पॅरलल आणि कंबाईन, त्या वर्डच्या मिनिंग मध्येच किंवा नावामध्येच आपल्याला समजतं की नेमकं कशा पद्धतीची डायग्राम ती असेल. ठीक आहे. चेन म्हणजे सिक्वेन्शियल मॅनर मध्ये डायमेन्शन दिले जातात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल 10 mm, हे जे डिस्टन्स आहे 13 mm, 11, 8 काही जे असेल ते सिक्वेन्शियली दिली म्हणजे एका चेन मध्ये डायमेन्शन दिल्या गेले, खाली वरती नाही, डिस्टर्ब केलेलं नाहीये. ठीक. मग ती चेन डायमेन्शनिंग सिस्टीम. इथं जर आला तर पॅरलल मीन्स ईच अँड एव्हरी डायमेन्शन लाईन इज पॅरलल टू ईच अदर. प्रत्येक लाईन ही एकमेकाला पॅरलल असेल अशा पद्धतीने डायमेन्शन दिलेत. अशाच टाईपची ती डायग्राम आहे. फक्त इथं काय केलं की 10, 23, 34, 57 जे काही असेल ते पॅरलल मध्ये दिलेत. आता ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन जे असेल तर ते आहे कंबाईन्ड डायमेन्शनिंग सिस्टीम. ठीक आहे. मग त्या केस मध्ये तुम्ही काही डायमेन्शन हे पॅरलल असतील, काही चेन सिस्टीम मधले असतील. आता यापैकी रेफर कुठली करायची तर तिन्ही पैकी कुठलीही रेफर करू शकता. ठीक आहे. आतापर्यंत आपण बघितलंय की युनिडायरेक्शनल आणि अलाइन, तर त्यापैकी अलाइन रेफर करतो आणि अलाइन मध्ये हे 3 पार्ट आहेत किंवा ते 3 वेज आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने देता येतील. कुठलीही मेथड तुम्ही यूज करू शकता. मोस्टली ही मेथड कंबाईन डायमेन्शनिंग प्रेफर करावी लागते. ओके. आता डायमेन्शनिंगचे रूल्स समजून घेण्याच्या आधी बघूयात की एरो हेड्स कसे दिले जातात. ठीक आहे. एरो हेड्स एक्झॅक्टली कसे पाहिजेत. आता एक सॅम्पल डायग्राम इथं आहे. तर डायमेन्शन्स दिले जातात
दोन एरो हेडच्या मध्ये ते असं डायमेन्शन लाईन, ठीक आहे, एक्झॅक्टली ती जी युनिट मेन्शन केलेली आहे म्हणजे 10 आहे, 20 आहे, 96 आहे, 100 आहे, तर ते आपण म्हणतो की डायमेन्शन किती आहे त्या लेंथचे, त्या ऑब्जेक्टचे. एक गोष्ट केअरफुली जर बघितलं, इथपासून तर इथपर्यंत 96 mm असं त्यांनी दिलेलं आहे किंवा जे काही युनिट असेल, तर हे 96 mm ही डायमेन्शन लाईन आहे. तर हे दोन जे आहेत, ही लाईन आणि ही लाईन लेफ्ट आणि राईटची, तर दोन्हीच्या मध्ये जे डायमेन्शन दिलंय ना, तर त्याला आपण काय म्हणतो, एक्सटेन्शन लाईन. टाइप्स ऑफ लाईन्स हा जो व्हिडिओ आहे माझ्याच युट्यूब चॅनलला, तर तुम्ही नक्की बघा. त्यामध्ये एक्सटेन्शन लाईन म्हणजे काय, डायमेन्शन लाईनचं वेटेज किती असतं, कशा पद्धतीने मेन्शन करायला पाहिजे ते डिटेल त्यामध्ये आहे. एरो हेड्स, आता एंडिंगला जे एरो हेड्स आहेत ना, ते देण्याची एक मेथड आहे, ठीक आहे. रॅन्डम, पॅरलल किंवा कसेही ते दिल्या जात नाही. इथं दिलेत पहा, हे इनकरेक्ट मेथड आहे. एरो हेड जे पाहिजे ते अशा पद्धतीने पाहिजे असतात, किंवा इथं पण दिलेलं आहे पहा, ही करेक्ट मेथड आहे. आता इनकरेक्ट का, या पद्धतीने तुम्हाला द्यायची सवय असती. हे करेक्ट काय, तर इथं ट्रायंगल जो आहे एरो हेडचा, तर तो आयसोसेलस ट्रायंगल आहे, इक्विलॅटरल नाही, म्हणजे दोन साईड त्याच्या इक्वल आहेत आणि एक छोटी आहे. तर छोटी जी साईज आहे किंवा जे डायमेन्शन आहे, फॉर एक्झाम्पल त्याला आपण डब्ल्यू म्हणूया, किंवा ते 1 युनिट असेल, तर ही जी लेंथ असेल ती 3W म्हणजे 3 टाइम्स 1:3 असा रेशो तर एरो हेडचा पाहिजे. इकडे इक्विलॅटरल ट्रायंगल यूज केलाय, अलाउड नाहीये. काहीतरी तुम्ही एरो जसे आपण दाखवतो कुठल्या डायग्राम मध्ये तसे दाखवताय, तर ते पण अलाउड नाहीये. रॅन्डम असे फिल न केलेले एरो, फक्त ट्रायंगल ड्रॉ केलाय, तर ते देखील अलाउड नाहीये. फिल्ड एरो पाहिजे या पद्धतीने, ठीक आहे. आणि हे फॉर्मेशन दिलेलं आहे. तर हे झालं एरो हेड्सच्या बाबतीत. डायमेन्शनिंगचे रूल्स आता मेन आपल्याला बघायचे. दोन डायग्राम इथून पुढे बऱ्याचशा स्लाइड्सला असतील. लेफ्ट साइडला जी असेल ती करेक्ट डायग्राम असेल, राईट साइडला जी असेल ती इनकरेक्ट असेल, ठीक आहे. आता दोन्ही मध्ये करेक्ट आणि इनकरेक्ट असं का लिहिलंय, याच गोष्टी किंवा याच डायमेन्शन मेथड्स, डायमेन्शनचे रूल्स आपल्याला बघायचे आणि फार महत्वाचं आहे. तर हे बघा, आता इथं ही करेक्ट मेथड आहे, ही इनकरेक्ट आहे. आधी सांगतो इनकरेक्ट काय. तर डायमेन्शन देताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे, नो नेसेसरी टू रिपीट द डायमेन्शन्स. म्हणजे काय की तुम्ही इथं 15 mm दिलंय, 20 दिलंय, 15 दिलंय, तेच डायमेन्शन परत एकदा इथे रिपीट केलेत, आवश्यकता नाहीये. ऑलरेडी तुम्ही एका ठिकाणी दिलेत ना, मग ते खाली देऊ नका. टोटल लेंथ तुम्ही इथं 50 दिली आणि तीच ऍडिशन इथं होतीये, तेच परत इकडे दिलंय. इकडे जर देताय तुम्ही 50 + 20, हे डायमेन्शन दिलं नाहीये, पण ते समजतं कसं की इथं तुम्ही 50 mm दिलेलं आहे ऑलरेडी, त्यावरून हे कॅल्क्युलेट करू शकता, ठीक आहे. तर पहिला एक बेसिक रूल लक्षात ठेवा की नो नेसेसरी टू रिपीट द डायमेन्शन. एकच डायमेन्शन परत परत देऊ नका, ठीक आहे. पुढचा रूल बघूयात. आता ही एक डायग्राम आहे, परत एकदा करेक्ट आणि इनकरेक्ट. इंटेन्शनली मी काय करेक्ट, ग्रीन कलरचं जे ब्रॅकेट आहे, बॉर्डर जी आहे ती करेक्ट, आणि रेड कलरची जी ब्रॅकेट आहे ती इनकरेक्ट असं ते दाखवलंय आणि इथं लिहिलेलं पण आहे. अवॉइड गिव्हिंग डायमेन्शन इनसाइड द डायग्राम. म्हणजे काय, ही जर इनकरेक्ट डायग्राम आहे तर या डायग्रामच्या आतमध्ये तुम्ही 10 mm 20 mm असे डायमेन्शन दिलेत, तर ते चुकीचं आहे. तसे अवॉइड करायचे तुम्हाला, ठीक आहे. हे डायमेन्शन ज्या पद्धतीने दिलेत डायग्रामच्या आतमध्ये, तसंच तुम्हाला इकडे बाहेर देता येतील. पहा, स्पेस आहे ना, देऊ शकता तुम्ही. आतमध्ये द्यायची आवश्यकता का नाहीये, तर लाईन्स या ओव्हरलॅप होतात आणि डायग्राम समजून येत नाही, ठीक आहे. म्हणून मग ते जेवढं होईल तेवढं ते डायमेन्शन्स हे बाहेरच्या साईडला तुम्हाला द्यायचे, ठीक आहे. अजून एक गोष्ट पहा, आता हे 10 mm जे काही दिलंय, तसंच या साईडला जे डायमेन्शन दिलेत, ठीक आहे. तर इथं 30 mm या डायरेक्शनने जसं तुम्ही बघताय त्यानुसार ते द्यायचे 30-20, ठीक आहे. हॉरिझॉन्टली इथं दिलेत ना, कारण ती लाईन तशी आहे आणि त्याला पॅरलल डायमेन्शन दिले गेलेत. या लाईनला पॅरलल हे डायमेन्शन असे असतील, ठीक आहे. युनिडायरेक्शनल नाही यूज करत आपण. पुढचा एक रूल असा आहे की स्मॉलर डायमेन्शन्स इनसाइड अँड लार्जर डायमेन्शन्स आउटसाइड. म्हणजे काय की आता ही इनकरेक्ट डायग्राम आहे, इथं काय केलंय त्यांनी 50 mm इथं दिलेत आणि त्याच्या बाहेर 40 mm दिलेले आहेत. असं केल्याने काय होईल की या लाईन्स इंटरसेक्ट होतील. 50 mm आतमध्ये आणि 40 बाहेर, हे चुकीचं आहे. मग करेक्ट काय, 30 mm आतमध्ये
किंवा 40 mm आतमध्ये आणि 50 mm बाहेर. ठीक आहे, दिसतानाही सुटसुटीत दिसतं. पुन्हा पॅरलल लाईन्स येतात. पॅरलल डायमेन्शनिंगची जी कंडिशन आहे ती सुद्धा सॅटिस्फाय होती 10 किंवा 30. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला आतमध्ये एक डायमेन्शन द्यायचे नाहीयेत आणि लहान डायमेन्शन हे आत, मोठे डायमेन्शन बाहेर. ठीक आहे, असं सिंपल ते आहे. हा एक विषय. तुम्हाला डायग्राम जेवढी जास्त सुटसुटीत देता येईल, ठीक आहे, दिसतानाही व्यवस्थित दिसल अशा पद्धतीने ते द्यायचं आहे. इकडे पण मध्ये असे कुठेतरी डायमेन्शन दिले, ठीक आहे, तर हे चुकीचं आहे. तर प्रॉपरली सगळं जजमेंट येईल आणि जो तुमचे डायग्राम चेक करणार आहे त्याला प्रॉपरली सगळे डायमेन्शन्स विथ डायग्राम समजेल अशा पद्धतीने तुम्हाला ते द्यायचंय. ओके, आता अवॉइड युजिंग आउटलाईन ऑफ व्ह्यूज. या लाईनचा काय मिनिंग हे तुमच्या रेफरन्स बुक मध्ये पण दिलेलं आहे, टेक्स्ट बुक मध्ये पण दिलेलं आहे. तर नेमकं काय अवॉइड युजिंग आउटलाईन्स ऑफ व्ह्यू म्हणजे काय? समजा आता हा व्ह्यू आहे, ही डायग्राम करेक्ट आहे आणि ती इनकरेक्ट आहे. तर हा जो व्ह्यू आहे या व्ह्यूच्या बाहेर तुम्हाला डायमेन्शन द्यायचे. याची जी बॉर्डर असेल ना त्याच्या आतमध्ये देऊ नका. इथं काय केलंय ऑलरेडी ह्या व्ह्यूची तो एक पार्ट आहे, त्या पार्टच्या मध्ये दिला गेलाय. असंही होतं की ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन एक तुम्हाला पुढे पार्ट आहे, एक टॉपिक आहे, एक सेपरेट युनिट आहे. त्यामध्ये एका ऑब्जेक्टचे 3 वेगवेगळे व्ह्यूज ड्रॉ करावे लागतात. ठीक आहे, जर तुम्ही मध्येच असं डायमेन्शन दिलं तर दुसऱ्या व्ह्यूला तिथं काहीतरी असणार आहे. एखादी लाईन असेल, सर्कल असेल, होल असेल, स्क्वेअर होल असेल, जे काही असेल ते. त्यामुळे तुम्हाला असे मध्ये डायमेन्शन द्यायचे नाही. त्याची बॉर्डर लाईन बघायची आहे, जशी इथं दिली आहे त्या बॉर्डर लाईनच्या बाहेर तुम्हाला डायमेन्शन द्यायचे. ठीक आहे, अवॉइड युजिंग आउटलाईन ऑफ व्ह्यूज. नेक्स्ट, हा एक डायमेन्शनिंगचा रूल इम्पॉर्टंट आहे. प्रॉपर यूज ऑफ सेंटर लाईन. 2 सेंटर लाईन दिलेल्या आहेत ना, मग दोन्ही मधलं डिस्टन्स तुम्हाला देता येईल 30 mm. इथं अननेसेसरी अजून एक सेंटर लाईन देऊन 15 द्यायची गरज नाहीये. ऑलरेडी 2 सर्कलच्या सेंटर लाईन आहेत. जर सर्कलच्या सेंटर लाईन नसतील तर तुम्ही देऊ शकता, पण इथं नेसेसरी नाहीये, डिपेंडिंग ऑन द डायग्राम. ठीक आहे, तर 2 सेंटर लाईनच्या मध्ये आणि प्रॉपर यूज जिथं जिथं सेंटर लाईन आहे तिथपासून डायमेन्शन तुम्ही दिले तर बेटर असेल. त्यानंतर प्रॉपर इंटरप्रिटेशन ऑफ शेप अँड ऑल डायमेन्शन्स आर इन MM. जेवढ्या डायग्राम आतापर्यंत आपण बघितल्यात किंवा आता पण समोर, ठीक आहे, तुम्हाला जी डायग्राम दिसतीये तिथं फक्त युनिट्स लिहिलेले आहेत. म्हणजे 15, 25, 20, रेडियस 10, कुठंच MM असं लिहिलेलं नाहीये. कारण तुमचं जे काही ड्रॉइंग शीट असेल त्या ड्रॉइंग शीटला बॉटमला राईट साईडला तुम्हाला एक सेंटेन्स ऍड करावं लागतं. तर ते सेंटेन्स असं आहे की ऑल डायमेन्शन्स आर इन MM. जेवढे काही डायमेन्शन्स, ज्या काही लाईन्स तुम्ही ड्रॉ केलेल्या आहेत त्या सगळ्या लाईन्स या सगळे युनिट्स हे MM मध्ये आहेत. म्हणजे काय की ही लाईन आहे 15 MM ची ही लाईन आहे. ठीक आहे, ही रेडियस आहे, ही तेवढीच आहे. हे 10 MM, सेंटीमीटर वगैरे नाही, ते MM मध्ये डायमेन्शन. हा ग्राफिक्सचा रूल आहे. जर तुम्हाला डायमेन्शन जास्त मोठे द्यायचे असतील तर त्याला स्केलिंग ऑप्शन आहे. पण एवढं एक लक्षात ठेवायचं आहे. आणि ते वेगवेगळे शेप्स जे असतात तर त्याचं प्रॉपर इंटरप्रिटेशन कसं पाहिजे. 3-4 टाईपचे शेप दिलेत. हा एक आहे, हा एक आहे, इथे आणि इथे. ठीक आहे, तर त्या शेप मध्ये काही ठिकाणी सर्क्युलर होल आहेत, काही ठिकाणी स्क्वेअर होल आहेत. प्रत्येक गोष्टींना डायमेन्शन्स कसे दिलेले आहेत हे क्लिअर कट या डायग्राम मधून आपल्याला दिसतंय. हा सगळ्यात महत्वाचा रूल डायमेन्शनिंग टेक्निक्स मधला. बरेचसे मुलं ही मिस्टेक करतात, तर ती अवॉइड करा. रूल असा आहे की अवॉइड डायमेन्शनिंग फॉर हिडन लाईन्स इफ पॉसिबल. हिडन लाईन्स जे असतात ही डायग्राम इनकरेक्ट आहे, कारण त्यांनी हिडन लाईनला 10 mm किंवा जे काही असेल डायमेन्शन दिलेले. आपण हिडन लाईनला डायमेन्शन देत नाही. दुसऱ्या व्ह्यू मध्ये जर काही असेल तर आता हा एक साइड व्ह्यू असेल किंवा फ्रंट व्ह्यू असेल, त्याचा दुसरा व्ह्यू आहे. हिडन लाईन्सला डायमेन्शन द्यायचे नाहीये. तुम्हाला इथे चान्स आहे ना, तर इथं 10 mm असं तुम्ही देऊ शकता. हिडन लाईनला आपण डायमेन्शन्स देत नाही. ओके, महत्वाचा रूल आहे. बरेचसे मुलं एक्झाम मध्ये पेपर लवकर कव्हर होण्यासाठी डायमेन्शन देतात आणि ती मिस्टेक होती. अननेसेसरी काही मार्क्स कमी होण्याचे चान्सेस असतात. सो हा रूल फार महत्वाचा आहे. ही डायग्राम करेक्ट आहे आणि ही इनकरेक्ट आहे. आता हिडन लाईन्स बाबतीत एक गोष्ट सांगायची राहिली की टाइप्स ऑफ लाईन्स हा जो व्हिडिओ असेल
त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा, मी डॉटेड लाईन किंवा हे डॅश मीडियम लाईन कुठे द्यायच्यात, कशा पद्धतीने असतात ते सगळं मेन्शन केलेलं आहे. तो व्हिडिओ नक्की बघा. तर सेकंड त्यानंतर जे होतं, आता सर्कलला डायमेन्शन्स कसे द्यायचे. 3-4 पद्धतीने आपण सर्कलला डायमेन्शन देऊ शकतात. सर्कल आहे, दोन्ही एरो हेड्स जे दिले ते आउटसाइड द सर्कल, पुढे लीडर लाईन घ्या आणि डायमीटर, किंवा सेंटर लाईनच्या मधलं डिस्टन्स जे काही असेल 20 mm 30 mm, किंवा कम्प्लीट सर्कल मध्ये जसं आपण डायमीटर देतो, एक कुठला पण एक डायमीटरची लाईन घ्या, दोन साइडला 2 एरो हेड्स आणि मध्ये फाय 45. जर कम्प्लीट सर्कल असेल तर फाय असंच लिहायचंय तुम्हाला, ठीक आहे. 510 520 530 ते डायमीटरचं सिम्बॉल आहे. जर हाफ सर्कल असेल तर तुम्ही रेडियस मेन्शन करू शकता, R30 R35, ठीक आहे. अशा 3-4 मेथडने तुम्हाला डायमेन्शन देता येतात. डायमेन्शन लाईन झाल्याच्या नंतर ही जी लाईन आपण पुढे घेतो आणि एक्सटेंड करतो तिला लीडर लाईन असं म्हणतात, ठीक आहे. टाइप्स ऑफ लाईन मध्ये ते सगळं होईल तुमचं. तिथं नंतर तुम्हाला त्या लाईनच्या वरती डायमेन्शन मेन्शन करायचे आहे. आणि स्पेस अवेलेबल जसे असतील त्यानुसार एकदम छोट्या डायग्राम असतील तर या पद्धतीने देखील तुम्ही डायमेन्शन्स देऊ शकता. आता एखादं सर्क्युलर होल असेल तर त्याला डायमेन्शन कसे दिले जातात. डायमेन्शनिंगचे हे रूल्स आहेत सगळे. या पद्धतीने एक हे 2 टाईपचे व्ह्यू आहेत, एक फ्रंट व्ह्यू एक टॉप व्ह्यू. तर खालच्या साईडला सर्कल आहे आणि तो किती डीप आहे असं दाखवलेलं आहे. पहा, हा जो सर्कल आहे इथं तो स्टार्ट टू एंड म्हणजे कम्प्लीट आहे, ठीक आहे. होल थ्रू हा डायमीटर जो आहे या डायग्राम मध्ये बघितलं तर होल थ्रू म्हणजे स्टार्ट टू एंड ते होल आहे. तसं हे जे इथलं जे सर्क्युलर होल आहे ते स्टार्ट टू एंड नाहीये. जेवढं काही डीप असेल ते, समजा 12 mm, M10 डीप 12 म्हणजे 12 mm पर्यंत त्याची डेप्थ आहे, ठीक आहे. काही थ्रू आउट असतील, काही जे काही डिस्टन्स दिलेलं आहे त्याची ड्रिल जेवढं केलेलं असेल, होल जेवढं केलेलं आहे त्यानुसार त्याची लेंथ ही मेन्शन केली जाते, ठीक आहे. चॅम्फर हा एक पार्ट आहे, तुम्हाला फर्स्ट इयरला नाही पण जसं जसं पुढे जाल त्यावेळेस चॅम्फरिंग हा एक कन्सेप्ट आहे. त्याला डायमेन्शन कसे दिले जातात, किती mm चा चॅम्फर आहे तो आणि किती डिग्रीला केलं जातं, ठीक आहे. अशा पद्धतीने ते मेन्शन केलं जातं. 2/45 डिग्री 2 mm चा आहे आणि 45 डिग्री अँगलवर तो चॅम्फर दिलेला आहे. त्याच पद्धतीने जसं चॅम्फर आणि काउंटर सिंक आहे, इथे दिले काउंटर सिंकला डायमेन्शन कसे द्यायचे. आणि महत्वाचं म्हणजे कीवेज म्हणजे छोटेसे स्लॉट जे असतात की जिथं की फिट केली जाते, क्वार्टर जॉईंट वगैरे अशा ऍप्लिकेशन्स मध्ये येईल ते, तिथं त्या कीवेजला, हा एक कीवे आहे त्याला डायमेन्शन कसे द्यायला पाहिजे. 2 एक्सटेन्शन लाईन पुढे घ्या, मध्ये डायमेन्शन लाईन द्या आणि त्याच्यावरती 8 mm 10 mm जे असेल ते तुम्ही मेन्शन करू शकता, ठीक आहे. आता डायमेन्शन टू पिच सर्कल, कम्प्लीट सर्कल आहे. गिअर्स टॉपिक ज्यावेळेस स्टडी करतात, ठीक आहे, गिअर्सचे टाइप्स किती आहे, त्याचं पिच सर्कल काय आहे, तो कन्सेप्ट एक आहे पिच सर्कल. तर ह्या पिच सर्कलला डायमेन्शन देत असताना डायमीटर किती आहे 8 mm आणि किती 4 होल्स आहेत, म्हणजे हे जे 4 होल आहेत तर त्या 4ही होलचा डायमीटर सेमच आहे ऑन 35 PCD, पिच सर्कल डायमीटर, ठीक आहे. असं ते इंडिकेशन आहे. अँगल कशा पद्धतीने मेन्शन करायचं, ॲक्यूट अँगल असेल 30 डिग्री, ट्यूस असेल 125 किंवा अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही देऊ शकता, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण डायमेन्शनिंग रूल्स हे स्टडी केलेले आहेत, आत्ताच बघितलेले आहेत. यानंतर तुम्ही टाइप्स ऑफ लाईन्स हा देखील व्हिडिओ बघा. अक्षय's व्ह्यू पॉइंट या माझ्या चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.